हो चला यशवर्धन चौधरी, उशीर होतोय. हा आता तुम्ही प्रेमात पडलायत. प्रेमात पडल्यावर लवकर काय उशीर काय. प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, छोटी सी बातों का फसाना बन जाता है. प्यार में कभी कभी ऐसा हो जाता, छोटी सी बातों का फसाना बन जाता. प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, छोटी सी बातों का फसाना बन जाता है. प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, छोटी सी बातों का फसाना. अरे यार हीच काय येते नशिबाला. ओ ओ ओ ताई, रिलॅक्स रिलॅक्स, शांत व्हा. हे काय चहा. चहा दिसतोय पण थोडं शांत व्हा. हे ठेवतो मी बाजूला. रिलॅक्स रिलॅक्स, जरा शांत व्हा. एकच चहा काय? यशचा चहा कुठे आहे? ते मगाशीच गेले. यश गेला? कुठे गेला? ते माहित नाही, गाडी घेऊन गेले. गाडी घेऊन गेला? ते काल जरा जागरण झालं ना. अरे यार अहो तुम्ही जरा शांत व्हा. तुमच्याशी बोलणं काही अर्थच नाहीये. अरे ओ ओ सारिका ताई जरा इकडे या पटकन. अहो तुम्ही जरा शांत व्हा. यश कुठे? ते तर मगाशीच गेले. कुठे? ऑफिसला. ऑफिसला गेला? मी तेच सांगत होते, घाईत गेले कोट बीट घेऊन. हो का? मला बरं ठीक आहे, तुम्ही जा कामाला लागा, मी बघतो काय ते. वा रे वा, पोरगी आयुष्यात आली की काय मित्राला कन्नी. माझंही नाव समीर आहे. मला चीज ग्रिल सँडविच हवंय. कळलं का? साधं. तब्येत बघा तुमची कशी झाली ती. ओ हॅलो, मी आता गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज जेवढ्या मीटिंग्स आहेत त्या सगळ्या लंच नंतर. ओके, सेंड मी अ नाईस हॉट कप ऑफ कॉफी. ओके. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हा सर मागे 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 काय झालं? मागे मागे काय झालं? ठीक आहे. माझ्या नाही सर, तुमच्या मागे माझ्या मागे. टॉवेल घेऊन का फिरतोय तू? तुमचं आहे सर. चलो गेट बॅक टू वर्क प्लीज. काढ तो टॉवेल सुरेश. निघत नाही सर. खेचून काढ. गेट बॅक टू वर्क एव्हरीबडी. ओके, कामात लक्ष द्या प्लीज. नेहाताई, हा मागवायचा एकदम लेटेस्ट फॅशन आहे. तू ना एकदम जबरी दिसशील, एकदम टकाटक. काय बोलतेस तू? अगं जबरी टकाटक छान मस्त दिसशील. मागू? नाही हा नको. तू दुसरा बघ ना, दुसरे पण खूप खूप छान छान आहेत बघ. आई. हा बाळा, तुम्ही दोघं इकडे काय करताय? मी आईसाठी ड्रेस बघतेय. मी पण एक ड्रेस बघितलाय. बघायचंय? कसा वाटला ड्रेस? छान आहे बाळा, पण नको. येऊया ना. अगं नेहा, काकू, नेहा हे बघ. काकू तुम्ही माझ्या ठेवणीतल्या साड्या आहेत. ही बघ किती सुरेख रंग आहे ना. आणि ही बघ, हिचे काठपदर खूप सुंदर आहेत ग. काकू साड्या खरंच खूप छान आहे, पण मला खरंच नको. का ग बाई? आई तुला नक्की हवंय तरी काय? हाय गुड्डी. हॅलो नेहाताई. काय काकू बरे आहेत ना? हे गुड्डी हे बघ, हे दुकानातून घेऊन आलं, हे बघ. थँक्यू. काय यार? हे बघ ना, तुझ्यासाठी ड्रेसेस आणलेत. हा छान आहे ना? हा बघ. अगं 3 नेहा मावतेर याच्यात. केवढा मोठा आहे. तू दुसरा बघ ना. हा बघ, हा छान आहे. हा बघ. अगं बाकीचं आणायचं राहिलाय का? नाही म्हणजे खाली काहीतरी ह्याच्या घालायचं असेल ना. हो नाही नाही, हा ह्याला मिनी फ्रॉक म्हणतात. हा एवढाच असतो. नेहाताई असे कपडे घालते का?
हा जरा डोकं वापरायचं ना स्पायकी. सॉरी मी आता सॉरी बोलून काय उपयोग आहे स्पायकी? तिला ऑफिसला जायचंय, त्यात उशीर झालाय आणि आज तिला कपडे चूज करायला जमत नव्हतं म्हणून तुझी मदत मागितली ना, पण तू पण मातीच खाल्ली यार. कुठे अगं त्याला कशाला ओरडतीये? नेहाताई मेन्शन नॉट, हे आपलं नेहमीच आहे. तू टेन्शन नको घेऊ, मी आता जातो आणि हे ड्रेस बदलून आणतो. नेहा, ए नेहा, काय घालायचं ते ठरवलं का? काकू तुम्हाला कसं कळलं? कसं म्हणजे मी सोसायटीचे अध्यक्ष आहे ना, मग मला माहिती नसणार का? हे बघ, हा मी माझ्या साड्या आणल्या आहे. अगं नेहा, साडी कुठे? नेहाला तर ड्रेस आवडतो ना. कधी कधी आपल्याला रोज तेच तेच कपडे घालून कंटाळा येतो, मग काहीतरी वेगळं मिळालं तर बरं वाटतं. बघ ना, एखादा ड्रेस आवडला तर घाल ना आज. अगं हा नेहाला होईल बरं. अरे वा, किती छान आहे. आईनं दिवाळी करता घेतला होता. या सगळ्यांनी इथे कोणी बोलवलं? तुला रडताना पाहून मला पण वाईट वाटलं ग, म्हणून मी सगळ्यांनी बोलवलं. मी वाट पाहतोय, लवकर ये. May I come in, sir? Yeah, Shefali, please come. Good morning, sir. सर क्या बात आहे सर, आज तुम्ही एकदम टॉप. आय मीन लवकर आलात. का मी लवकर येऊ शकत नाही? नाही तसं नाही सर, बघा ना आज तुम्ही एकदम लवकर आलात आणि नेमका नेहाला यायला आजच उशीर झाला. ते म्हणतात ना, अपोजिट अट्रॅक्ट. काही काम होतं का शेफाली? हो सर. सर तुम्ही ब्रीफिंग देणार होतात ना, तर त्याची मीटिंग किती वाजता ठेवू? काय झालं सर, तुम्ही का हसताय? छान वाटतंय का? ते ब्रीफिंग माझं समीर सरांशी बोलणं झालंय, पण ते आले नाहीत अजून. अरे देवा, समीरला विसरलोच मी. आता हा बोलेल मला. काय करू सर, म्हणजे मीटिंगची काय वेळ सांगू सगळ्यांना? हा ते मीटिंग यू राईट, ती लंचच्या आधीच करूया आपण. मी कदाचित आज लंचला नसीन. ओ तुम्ही लंचला बाहेर जाताय का? किती छान. किती छान. हो नाही म्हणजे तसं अजून काही ठरलं नाहीये. मग ठरवा ना. नाही म्हणजे आमची पण पार्टी ड्यू आहे हे लक्षात असू द्या. या शुअर. नेहाचा मेसेज, ती आली वाटतं. मी आज ऑफिसला येणार नाहीये. हो नो. काय झालं सर? नेहाचा मेसेज आहे, ती आज येणार नाही असं म्हणते. ओ म्हणजे याला काय अर्थ आहे? हो ना. डोकं चुकलं काय? सॉरी सर. व्हॉट सॉरी यार? तुमची हेल्प करते ना. शेफाली तुम्ही थांबा. सर काही करू नका. थांबा. काय करताय तुम्ही? ओरडताय काय? टक्कर काय मारताय? जरा सावकाश थांबा. जरा आता वाकू नका. थांबा. काय झालं तुम्हाला एवढं ओरडायला? बघा ना सर, सगळीकडे प्रेमाचा बहर आलाय. कुठे काय आलाय?
म्हणजे सर मला असं म्हणायचंय नेहा आणि यश सर काय मोठ्याने नावं घेताय, सगळं ऑफिसला ऐकू जात आहे ते. सर नेहा आणि यश सर आहेत. ते मला माहिती, मी चुळून आणलं ना ते सगळं. काय काय परत ओरडलात तुम्ही. काय हो, काय झालं माहिती का, यश परदेशात ना आला. आम्ही गाडीतनं निघालो, इतक्यात गाडी सिग्नलला थांबली आणि सिग्नलला थांबल्यानंतर एक मुलगी स्कूटरवर होती मैत्रिणीच्या मागे. तिने अशी ना खिडकीच्या त्या काचेमध्ये बघून अशी छानशी टिकली, अशी सरळ. तिथे मी पहिल्यांदा अशी एक नजर फिरवली. नंतर झालं असं, तिची ती स्कूटर आणि ती आमच्या गाडीला धडकली. मग झालं भांडण. त्यावेळेला नेहा भांडलीये, कडा कडा वचा वचा. तिथेच मी ठरवलं, यशच्या आयुष्यात हीच मुलगी येईल, नेहाच येईल. काय सांगताय काय सर? या पण मग तुम्ही मला नाही पाहिलं का? ती स्कूटर चालवणारी मुलगी मीच होती, नेहाची फ्रेंड. म्हणजे तीच आपली पहिली भेट आहे. तर असेल 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 ते असेल, पण मी आता यश आणि नेहाच्या भेटीबद्दल बोलतोय. सर आपलं पण असं काहीतरी जुळवून आणा ना. काय ना, ह्या ज्या अशा लव्हेबल गोष्टी आहेत ना, ह्या अशा पहिल्या भेटीत आपसूक घडल्या की छान वाटतात. हे असं रोज भेटले की त्याची काही मजा नाही, त्याचा काही उपयोग नाही. काही उपयोग नाहीये. मग नेहा आणि यश तर रोज भेटतात, तरी त्यांच्यात प्रेम झालं. आपलं असं काही का नाही घडत? मला ना तुमचं शेफाली हेच आवडत नाही. आता सारखं तुमच्या तोंडी तेच, नेहा आणि यश, नेहा आणि यश, नेहा आणि यश. जरा तुमच्या तोंडात तीळ भिजत नाही. सॉरी सर, उद्यापासून मी रोज तोंडात तीळ भिजू देईन. मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय? तुम्ही चिडू नका ना सर. असो, महत्वाचा मुद्दा हा की तुम्हाला मी आत्ताच सांगतो, नेहा आणि यश बद्दल कुठेही बाहेर वाच्यता करायची नाही. हे प्रकरण जर बाहेर मीडियाला कळलं तर फार अंगलट येईल, उगीच चर्चा होईल, त्याचा नेहालाच त्रास होईल. सो प्लीज कोणाशी बोलायचं नाही. तुम्ही मला आधी हे प्रॉमिस करा. आय प्रॉमिस सर, कुठेही काहीही बोलणार नाही. प्रॉमिस. ठीक आहे. अरे बाप रे, तुमच्याकडनं प्रॉमिस करून घेणं म्हणजे ना हाड मोडून घेणं आहे. काय म्हणालात सर? खूपच पक्क प्रॉमिस केलंय तुम्ही, आवडलं मला ते. थँक्यू सर. ओके, असं कुठे प्रॉमिस असतं का यार? सर काय झालं? तुम्हाला कळलं का? हो कळलंय. कशाबद्दल बोलता तुम्ही? म्हणजे तुम्हाला काहीच कळलं नाहीये. तुम्हाला कळलंय ना, मग सांगा की. हो मला नाही, म्हणजे मी सांगणार होते की कसली की? की नाही सर, मग की म्हणजे का की खुकी. काय ते? काही नाही सर, असू द्या. काय नाही, मग थांबवता कशाला? जा काम करा आपलं आणि मलाही करू द्या. बापरे, ही बातमी कोणाला सांगितली नाही तर माझ्या पोटात दुखायला लागेल. किती कठीण असतं. सुरेश. काय मॅडम? हाय. काय मग काय चाललंय? कोणाचं काय सांगताय? म्हणजे कोणाचं काय सुरू आहे का? तू मला विचारतोयस का? हा, म्हणजे मला माहित नाही, तुम्हाला माहिती तर मला सांगा ना. नाही म्हणजे काहीच खाल्लं नाहीये. मला ना एक कप चहा नंतर देतो, आता खूप काम आहेत मला. हाय शेफाली. हाय. तुला काय ग, ओकेस ना तू? पक्का? मळमळत आहे सांग की. आणि इथे का थांबलीस तू? अगं जा, पळ लवकर, वॉशरूम मध्ये जा. शी, किती घाण आहोत तुम्ही. बाजूला वा, मला माझं काम करू द्या. तुला माहितीये का, यश सरांनी ना नेहाला प्रपोज केलंय आणि त्या दोघांचं जमलंय. परी, परी माझा फोन कुठे ठेवलाय? तू पाहिला का? मला नाही माहिती. परी खरं सांग, फोन कुठे माझा? मला नाही माहिती, माझ्याकडे नाही तर मी कसं देऊ तुला? मला माहितीये फोन तुझ्याकडेचे, फोन दे. मी तुला फोन दिल्यावरती मग तुझं लक्ष फोनवरतीच असतं. अगं तसं नाहीये. हो तसंच आहे. काल रात्री पण तू मेसेज बघून एकटेच हसत होती.
एक काही जोक सांगितला नाही मला. मी तुला सगळं सांगतो ना, मग तू का नाही मला सगळं सांगत? ओके सॉरी, जोक सांगेन. मी फोन देणार नाही. आईला असा त्रास नाही द्यायचा. मग तू पण इतक्या वेळ मोबाईल नाही बघायचा. ओके सॉरी, नाही बघणार. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस. आता कुठे माझा फोन? आई, आता आमची पण परीक्षा असणार आहे. गुड. मग आता अभ्यास करायला हवा ना? हो. जा तुझे बुक्स घेऊन ये आणि पेन्सिल घेऊन ये, आपण अभ्यास करू. चल. आई. ओके सॉरी. आई, मी खूप अभ्यास केल्यावरती काय होईल? तू खूप अभ्यास केलास ना की तुझे खूप छान नंबर्स येतील. ये. आणि खूप छान नंबर झाले की तू खूप खुश होशील. आणि मी खूप खूप अभ्यास केला तर? तू खूप 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 अभ्यास केला तर तुझे खूप 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 छान नंबर्स येतील आणि मग तुला खूप 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 मज्जा येणार. बाय ते. सर राजीनामा तयार आहे माझा, मी तुम्हाला पाठवतो, सही करून ठेवा. राजीनामा म्हणजे? राजीनामा कशासाठी? कशासाठी? सकाळी सोडून आलास ना मला एकट्याला, मग संपली मैत्री. मैत्री संपली, काम संपलं, चाललोय मी. ए तुला 50 फोन केले होते मी, कळलं ना? मिस्ड कॉल असतील बघ 50. एक फोन दाखव मला. तुझा फोन स्विच ऑफ होता, लागला नाही, म्हणून मला घाईघाईने यावं लागलं ऑफिसला. आणि ही वेळ आहे तुझी ऑफिसला यायची. अरे सगळी कामं खोळंबली आहेत तुझ्यामुळे. कोण येणार लवकर ऑफिसला? ओके, आय एम सॉरी सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. पण माझ्या पामरामुळे कामं खोळंबली सर, मला कल्पना नव्हती. मस्करी करू नको, माझं डोकं ऑलरेडी फिरलंय. नाही नाही सर, दिसतच आहे, पण कारण काय आहे सर? नेहा येणार नाही यार ऑफिसला. मेसेज करून सांगितलं मी आज येत नाही. ह्याला काय अर्थ आहे? मी एवढं सकाळी उठून घाईघाईने तयार होऊन पळत आलो इकडे ऑफिसला आणि ही. अच्छा, म्हणून मला आज एक गोष्ट मात्र माहिती होती, ती आज प्रत्यक्षात पाहण्यात आली माझ्या. काय? हेच की देव ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वागण्याप्रमाणे बरोबर सगळं देत असतो. म्हणजे बघ ना, सकाळी आपण रोज एकत्र ब्रेकफास्ट करतो, आपण एकत्र ऑफिसला येतो. आपण काय केलं सर, आज मला टाकून आलात तिकडे. तसंच आज इथे चित्र पाहायला मिळतं. नेहा आपल्याला भेटलीच नाही, म्हणजे गेली सोडून. उगत काही बोलू नको, कळलं ना? काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तिथं. हो, प्रॉब्लेम झाला असेल, बरोबर आहे सर. पोरगी आयुष्यात आली की तुम्हाला आता मित्राचा पॉइंट ऑफ व्ह्यू चुकीचा वाटतोय, तुम्ही आता तिची बाजू घेणार. पाहतोयस ना रे देवा, इतकी मला दया, म्हणजे स्वतःची बघतोयस ना भगवंता, कुठेस तू? तुझं लक्ष आहे की नाही? उगत डोकं फिरवू नको माझं, कळलं ना? ऑलरेडी मूड ऑफ आहे माझा. काय चाललंय शेफाली? तुम्हाला नॉक करून आत येता येत नाही का? ऑफिस आहे की मस्करी आहे? हा, कोणी कधी येतं कधी जातं, काय अर्थ आहे काय गोष्टीला? सर काय फाईल? मला पण दिसते. उचलली फाईल की आणली माझ्यासमोर? सगळी कामं मीच करायची का शेफाली? तुम्ही काय करणार आहात मग? आणि मी किती वेळा सांगितले मला पेपरलेस वर्किंग पाहिजे म्हणून. ह्याच्यामध्ये अजून डेटा एंट्री झाल्या नाहीत. व्हॉट इज दिस? काय? सॉरी सर. आता घेऊन कुठे चाललात? माझ्यासाठी आणले ना फाईल, ठेवा ती, बघतो मी काय करायचं ते. सॉरी सर. सॉरी सर. तुम्ही जरा कॉफीचं बघू येतो. हा, कॉफी मला जरा कॉफी दे बरं सुरेश. शेफाली प्लीज डोंट माइंड. ते थोडं नेहा आल्यामुळे चिडचिड झाली. ओके, तुम्ही काळजी करू नका सर, मी बघते काय. हा ठीक आहे, आता तुम्हीच काय ते बघू शकता म्हणून सांगितलं. ओके, आणि तुम्ही आपलं आधी हे वादळ शांत करू, मग पुढचं पुढे. ओके. वादळ? सर वादळ कुठे आले? नाही. क्या से क्या हो गया. काय चाललंय? अरे एक मिनिट. अरे बरं झाला, महत्वाचा मेसेज आलाय. मी जरा बँकेत जाऊन येतो, एक मीटिंग आहे. ओके, तिथे नेहा असेल तर तुझा निरोप देतो. हा, बाय. म्हणजे एक मिनिट, समीर, नेहा याला भेटणार आहे?